चला तर मग आज आपल्याला वेगळ्या पद्धतीचे डोसे बनवायचे आहेत किंवा तुम्ही घावणंसुद्धा म्हणू शकता. तर मी मूग भिजवून घेतलेले आहेत, त्याला मोड आलेले आहेत. तर हे मूग आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये घालताना आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे थोडंसं आलं, थोडीशी मिरच्या आणि लसूणसुद्धा घालायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर लसूण घाला, नाही घातला तरी चालतो. तर हे छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला, त्याने टेस्ट पण येते आणि कलर पण छान येतो. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा चण्याचं पीठ घातलेलं आहे, म्हणजेच बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घातलं, नाही घातलं तरी चालेल. जर तुम्हाला घावणं बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यात तांदळाचं पीठ घाला. डोसा तुम्हाला जाडसर बनवायचा असेल तर तुम्ही त्याच्यात तांदळाचं पीठ घालू नका. तर बघा आपण छान असं ते वाटून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालूनच वाटून घ्यायचं आहे, कारण डाळ ओली असते, त्याच्यातसुद्धा पाण्याचा अंश असतो. म्हणून थोडंसं पाणी घालून आपण ते वाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वरून घालू शकता. तर हे बघा आपण पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार आपण त्याच्यात आता मीठ घालून घेणार आहोत. तर मीठ घालून घेतलेलं आहे. छान हलवून घ्यायचं आहे, चांगला एकजीव करून घ्यायचं. आणि नेहमीप्रमाणे आपण आता हा डोसा किंवा घावणं आपण बनवणार आहोत. पातळ बनवलं तर घावणं होतं, जाडसर बनवलं तर तो डोसा होतो. तर अशा पद्धतीने आपण शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, कारण की आपण ती डाळ कच्ची वाटलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला दोन्ही बाजूनी शिजलं पाहिजे, म्हणून त्याला छान असं झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता आपला डोसा तयार आहे. खूप सुंदर झाला. जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर अशाच प्रकारे आपण सर्व डोसे बनवून घेणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर असे डोसे तयार झालेले आहेत.